पूर्वीचा सगळे जर विचार केला तर आपल्या ध्यानाबद्दल काँग्रेसचा विचार असला पण झेंडा घेऊन चालले आहेत. मग वडील असतील, भाऊ असतील, सुट्टे असतील. आता काँग्रेसच ठेवले जरा आधी काय ऍड केले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठेवलं एवढंच. म्हणजे काँग्रेस काय सोडलेलं नाही. काँग्रेसचा बेस पकडूनच आहे की थोडं ऍड केलं आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. बरोबर आहे, ते मुद्दा तुम्हाला क्लिअर करायचं मला. प्रश्न असा आहे जिल्ह्याचे नेते आदरणीय मस्जिद साहेब म्हणजे पक्षाचे आणि त्यांच्या ताब्यात आज केडीसी बँक आहे, दूरसंघ ताब्यात आहे. त्यांच्या सत्तेच्या माध्यमातून कामं झाली तर लोक मागे राहतात, हे वस्तुस्थिती आहे. आणि त्यातून बहुतांश आता लोक आता राष्ट्रीय जाण्याला सुरुवात झालेली आहे. जास्त बघितलं अलीकडे बघा तुम्ही प्रवेश बघा. आज बरीच वेळी ज्यांनी आहेत पेनपटांनी काँग्रेसमध्ये काय आपलं जीवन संपवलं, आज त्यांची मुलंही आता राष्ट्रवादी गेले. हा त्यांचा विषय म्हणजे आमचा प्रश्न नाही. आदरणीय KP पाटील आहेत ती पण राष्ट्रवादी म्हणजे परत आली राष्ट्रवादीमध्ये आहे. एवढा पण राष्ट्रवादी आज आहेतच. त्यामुळे सगळ्याचा विचार जर केला तर राजकीयाचं बेरचं राजकारण बघत नसतो ना. त्यातून हा आणि आमचा मुलगाही 3 ते 4 वर्षे राष्ट्रवादीचा संरक्षण काम करतो, युवक राष्ट्रवादीचा. म्हणजे ऑलरेडी वासरू आम्ही तिथे पाठवलेलं आहे. आता मूळ आपण निघालो एवढंच माझं म्हणणं आहे. कारण काय मुलगा एका पक्षात आणि आपण एका पक्षात किती चालणार. मला दोघांसाठी काय पक्षाची गरज नाही, पण इतर गोष्टी काम करत असताना पक्षाची गरज आहे. कारण तुम्हाला कुठं ना कुठं शासनाला काम करून घ्यायचं असेल आणि कुठं काम करून घ्यायचं असेल तर त्या दृष्टीनं तुम्हाला लेबल लागते. कुठल्या पक्षात असेल त्या माणसाने याच्यावर जाऊन काम करून घ्यायला लागते, त्या मंत्र्याला काम करून घ्यायला लागते. सुदैवानं सरकार असावं ही आमची भूमिका होती. त्याप्रमाणे आता सरकार हा पक्ष आहे, सहभाग झालेला आहे. सत्ता हा महत्वाचं केंद्र मानून आपण करावे आणि काय लोकांच्या प्रश्न वृत्तीला मागे लागतील. आणि त्या दृष्टीनं आपण आता 23 तारखेला सप्टेंबरला अजितदादा पवार असतील, नक्की साहेब आहेत, सुनील तटकरे साहेब असतील आणि काही मान्यवर लोक आता ते त्यांचं जे बघतील कोण कोण येणार आहेत. पण दुपार 1:30 ते 2 दरम्यान मुंबईत हा प्रवेश आहे. हा तारीख फिक्स आहे 23 तारीख मंगळवार. आता मुद्दा काय बरोबर बराच वेळ आहे, पण तारीख आधीच फिक्स केलेली आहे, त्यांनीच दिलेली आहे 23 तारखेला. त्यातून हा प्रवेश होऊन जाईल. कार्यकर्त्यांना थोडासा प्रमुख कार्यकर्ता घेऊन जायचं असं काय मुंबईला काय होऊ शकत नाही. बंटी पडल्याच्या काँग्रेसमध्ये आपलं काय घुसपण नाही होती. घुसपण माझी पेन पडले काँग्रेसमध्ये, ते खोटं बोलणार नाही. पण ते आता बंटी पडल्या काँग्रेसमध्ये कधी जाणार ते काय तसं की आम्हाला प्रेफरन्स कधी बोलणार नाही मला वाटत नाही. तो काय मला वाटत नाही झाले असेल तर पूर्वीच, आता नाही. त्यांनी मला परवा करवीच्या संपर्क सभेत एकच प्रश्न विचारला, तुमचं दोन्हीचं कुठला एवढं सांगा आम्हाला. राष्ट्रवादी काय शिंदे शिवसेना दोन्ही तुमचं नाव ऐकायला पाहिजे म्हणून मी राष्ट्रवादी जाते. ठीक आहे एवढंच झाल्याशिवाय असं कधी होत नाही. चर्चेत प्रश्न सुटतो. सगळीच माणसं एकमेकाला येत नसतात कधी, असं कधीच होत असते. कुठल्याच पक्षाच्या पार्टीतून नसताय त्यांचे विषय काढून प्रवाद घ्यायचा पण प्रयत्न करतात, कधीच होत असते. कधी प्रवेश जो असतो करताना प्रत्येकाची मतं वेगळी असतातच आणि हे चुकीचं नाही. आणि बरोबर आहे की एकच पक्ष होतो काँग्रेसमध्ये, लेबल काँग्रेसच आहे की, पण आम्ही कुठल्या कार्यक्रमाला काँग्रेस गेलोय नाही ना, गेलेलोच नाही ना. म्हणजे थोडक्यात तुमचं तुम्ही बघा, आम्ही गप्प असं झालं होतं. आता थोडंसं अधिकृत काम करायचं मला. मी असं म्हणणार नाही की मी कुठल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमावर बसतोय, काँग्रेस कमिटी केली असं का नाही, कुठं जाणार होतं. त्यामुळे तो मुद्दा नाहीच आहे काय. आता मुद्दा एकच आहे, किती जरी काय कुणी बोललं तर महायुती ट्रेड जरी इलेक्शन होतं तर महायुती इलेक्शन होणार नाही, हे पक्ष लेवलच इलेक्शन होणार नाही. कारण प्रत्येक कार्यकर्त्याचं समाधान कसं करणार. तेव्हा ही महायुती म्हणाले पण ही जसे ज्या पक्षाच्या लेवलला इलेक्शन होणार, जिल्हा परिषद असू दे किंवा ते नगरपालिका असू दे काय, मला असं वाटत नाही. आणि निवडून आल्यामुळे एखाद्या कार्यक्रमाला बघतील काय ते. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.